बघ साहिल, माझ्याकडे बघ. माझ्याशी माइंड गेम खेळू नकोस हं? तू सापळ्यात बरोबर गावलायस, त्यामुळे काय बी खोटं बोलून फायदा नाही आता. त्यामुळे मी सांगतोय, खरं खरं सांग, तुझ्यावरती कुणाचा हात आहे, हे तुला कोण करायला सांगा लागलंय? मी हात जोडून सांगायलोय, मी कुणाचं बी ऐकत नाही. मी जे बी केलं ना ते माझ्या डोक्याने केलं, माझ्यावर कुणी बी नाही. खरं सांगतोयस? वय अगदी खरं. होय साहिल, तू कोणतरी वकील आणशील, या केसमधून सुटशील. अरे शिक्षण मंत्र्याची केस आहे रे ही, सेलमध्ये सडशील. तुला माणूस काय देव पण वाचवायला येणार नाही, कळतंय का तुला? 20 वर्ष आत जाशील. तुझी बायका पोरं त्याचे काय हाल होतील. म्हणून म्हणतोय, तू सांग, कुणाच्या इशाऱ्यावर नाचा लागलायस? तुला कोण करायला सांगा लागलाय? सांग साहिल. साहिल, अजून बी सांगा लागलोय, माफीचा साक्षीदार हो. अजून बी येळ गेलेली नाहीये. नाही 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 शुभम, मला यात अडकायचं नाही. मी समजा सांगतो, मी समजा सांगतो, मला यातून बाहेर काढणार शुभू, मला यातून बाहेर. हो हो काढतो बाय. मला सांग, ह्याच्या मागं कोण आहे? हे तुला कोणी करायला सांगितलंय? नाव सांग मला. या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे? सांग मला. अलकनंदा मॅडम, त्यानेच सांगितलं होतं मला हे समजा करायला. त्यासाहेब, मला वाटलेलंच. नाही शुभू, पण माझं नाव नको येऊन देऊ. लई डेंजर आहेत त्या. त्यांना जर कळलं नाही मी त्यांचं नाव घेतलंय, त्या मला जिता नाही सोडणार, मला संपून टाकतील त्या, मला सोडणार. ऐक, काय बी घाबरू नकोस. अरे आमच्या साहेबांसमोर असलं काय चालत नाही, त्यामुळे काय बी घाबरू नकोस. पण एक लक्षात ठेव, उद्या तुला घरी येऊन साहेबांसमोर हे सगळं सांगायला लागेल. जे काय सत्य आहे ते सांगायला लागेल, हे कुणी केलंय ते. वय तू सांगशील तसं करील मी. शाबास. उद्या श्रावणी मॅडम आणि साहेबांसमोर खरं काय ते बाहेर पडणार, आणि आत्ता साहेबांचा खेळाचा शेवटचा अंक संपणार. नंदा, का ते CCTV फुटेज चेक करायला सांगितलं होतं, ते केलं का? हो, आहे माझ्या लक्षात. मी आता केबिनमध्येच जात होते. आपल्या घरातलंच कोणाचं कारस्थान असेल ना, तर मी सोडणार नाही. ते सगळं आपण नंतर बघू, पण आधी तो खरबेदी कोण आहे हे कळायला पाहिजे. तो पकडला जाईल, नक्की पकडला जाईल. श्रावणीच्या बोलण्यात काही तथ्य असं मला नाही वाटत विश्वंभर. हो, पण शहानिशा तर करायला हवी ना. हो, तेही आहेच म्हणा. साहेब, शुभयाला कशाला इथे घेऊन आलास तू? साहेब, श्रावणी मॅडमांना पैसे देऊन पास कुणी केलं आणि यामागचा सूत्रधार कोण होता, हे आज सत्य कळणार आहे. श्रावणी, हिला पास करून मला स्कॅम मध्ये अडकवण्याचा डाव या घरातल्यांपैकी कुणाचा होता? साहिल, घाबरू नकोस. बोल, साहेब आहेत पाठीशी. हो, सगळं खरं खरं काय ते आज सांगून टाक साहिल. या घरातल्या जुन्या न्यूजपेपरमध्ये पैसे गुंडाळून तुला दिले होते. कोणी दिले होते? त्या व्यक्तीचं नाव हवंय मला. बोल. साहेब, ह्या घरातलं कुणी बी नव्हतं. अरे साहिल, अरे काय बोलायला लागलायस? तो न्यूजपेपर याच घरातला होता, हे सिद्ध झालंय. पण तू काल म्हणला होतास, मी खरं खरं सांगेन. साहिल, तू घाबरू नकोस, तू फक्त नाव सांग. नाही साहेब, हे समजा खोटं आहे. तो पेपर मी रद्दीवाल्याकडून विकत घेतला होता. या घरातलं कुणी बी मला पैसे दिले नव्हतं. साहिल, काय नाटकं करायलायस? खरं खरं बोल. शुभू, सोड त्याला. असा कायदा हातात घेता येत नाही.
सोड. साहिल सांग. साहिल. शुभू, साहिल, घाबरू नकोस, खरं बोल. माझ्या भावाशी असा नीच डाव कोण खेळलाय मला कळलंच पाहिजे. खरं सांग, प्लीज खरं सांग, बोल. नंदा, का तो सांगतोय ना या घरातल्यापैकी कुणी नाहीये, विषय संपलाय. असं कसं? या घरातून पैसे कोणी दिलेत हे आपल्याला कळायला नको? साहेब, मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. सांगितलेल्या ठिकाणी पैशाचं पाकिट ठेवलं होतं. त्या ठिकाणी मी गेलो आणि ते पैशाचं पाकिट घेतलं. आता ते पाकिट कुणी ठेवलं होतं ते मला काही बी माहित नाही. ठीक आहे, पुढची चौकशी पोलीस करतील, पण आपल्या घरातल्यांपैकी कुणी नाहीये, मला एवढं पुरेसं आहे. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे साहेब, आम्ही तपास चालू ठेवतो. चला याला घेऊ. बोला मॅडम, काय काय काम काढलं? बाबू इतके साहिलची या प्रकरणात परत चौकशी होऊ शकते. त्याला बजावून सांग, माझं नाव तिथे अजिबात येता कामा नये. जर का माझं नाव त्यांनी घेतलं तर तुझं काय करीन हे माहितीये ना तुला? बायकोची शपथ घेऊन सांगतो, तुमचं नाव या प्रकरणात येणार नाही म्हणजे नाही. शुभूने एवढं सगळं करून सुद्धा काहीच कसा काय उपयोग झाला नाही. असं काय झालं असेल की तो साहिल एका रात्रीत पलटला? मला वाटतंय नक्कीच त्याचं काहीतरी नाईलाज असेल किंवा कोणीतरी प्रेशर आणलं असेल त्याच्यावर. काय झालंय? श्रावणी, घरात सुडोको कोडी खेळणं खूप सोपं असतं, पण अलकनंदाला कोड्यात टाकणं तुला आणि शुभूला 7 जन्मात जमणार नाही. कारण जिथे तुझे विचार संपतात ना, तिथे माझं जग सुरू होतं. श्रावणी, तुझा प्रत्येक वार पलटवार होतोय ग. 4 दिवसापूर्वी बापाच्या प्रेमासाठी आसुसली होतीस तू, पण त्याच बापानी तुला मुलगी मानायला नकार दिलाय. आता काय करायचं? मी सांगते ते ऐक. हा जो काही खेळ चाललाय ना, तो शांतपणे बघ, त्याच्यातच भलं आहे तुझं. अलकनंदा मॅडम, तुम्ही किती डाव खेळलात ना, तरी सत्य फार काळ लपून राहणार नाही. सत्याचा शोध. वा, तू पापाचं फळ आहेस हे तुझ्या वडिलांनी सांगितलं ना, हे कायम लक्षात ठेव. स्वतःचं मूळ शोधायला जाशील ना तर संपशील. अगं, असा चेहरा पाडून का उभी आहेस? हस की जरा, होळीचा सण आहे आज. तुला माहित नसेल, मला होळी खूप आवडते, कारण आजच्या दिवशी तुझं आणि तुझ्या वडिलांचं नातं कायमचं तुटणार आहे, जसं काही वर्षांपूर्वी तिचंही. अरे देवा, हे मी काय बोलले? या होळीला मी तुम्हा बापलेकींच्यात अशी आग लावीन जी विझणार नाही, वाढतच जाईल, इतकी की त्यात तुम्हा दोघांचं नातं राख होऊन जाईल.